हा आहे संक्रांतीचा व्हिडिओ. इथे डाळ शिजवून ठेवलं होतं. व्हिडिओ मात्र लेट आले त्याच्यासाठी सॉरी, तुम्ही पण समजून घ्या, कारण की कामच इतकं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ थोडंसं लेटच येते. डाळ शिजवून घेतलं होतं. हे सगळे दुकानातनं सामान आणले. किती जण आणले तुम्हाला दाखवते. एक आणि हे बघा पुढं आहेत अजून 2 आणि हे 3, अजून एक गेले बाहेर. 4 जण घेऊन आले एवढं सगळं बाजार. त्यांनी एवढं वजन उचलत नव्हतं ना, म्हणून 3-4 जण गेले होते. लगेच मी इथं चहा ठेवला, साखर वगैरे घेतलं. मला चहा मात्र गोड लागते एकदम मस्त. तसं गोड असलं की चहा पिल्यासारखं वाटतं, नाही तर पिऊस वाटत नाही. इथं खारी पण आणले होते अहोनी. चहा खारी गेला, आंघोळ वगैरे केलं होतं. लगेच गूळ शिजून गूळ कट करायला घेतला. गूळ मात्र काळा घेऊन आलो होता. आज दिवसभर कामातच दिवस गेला होता माझा. म्हटलं आता पटपट स्वयंपाक करायचा. आवरायला काय भेटलंच नाही. मला किती छान छान सगळे आवरतात, पण मला काय आवरायला भेटलं नाही. हे सगळं करून मला कामाला पण जायचं होतं. पहिला गूळ डाळ सगळं शिजून घेतलं. इथं आमटी वगैरे बनवून घेतलं कटाची. आमच्या इकडं इळवणीची आमटी म्हणतात. थोडंसं घटसरच झाला होता आज. मला ही इळवणीची आमटी पातळसरच लागते. इथं आपण कर्नाटक स्टाईलची पोळ्या बनवतात ना, तसं मस्त असं पोळ्या बनवलं होतं. टम्म फुगले होते पोळ्या. किती छान सगळ्या पोळ्या फुगल्या होत्या. 1 नंबर पोळ्या झाल्या होत्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मोठा व्हिडिओ चॅनलवरती बघा. बाय.